आधारित GRE काढण्यात आला. आता पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? मराठवाड्यात दौरा करणार आहात, भेटी देणार आहात? सध्या मराठवाड्याचा दौरा नाही आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचा पण नाही. कारण पण कसं आहे, थोडं तब्येत खराब असल्यामुळे आणखीन आले फिरता येत, पण आनंदानं खूप भरलो आहे. समाजाला काही वर्षानंतरची प्रतीक्षा होती गोरगरिबांच्या पोराबाळांना, लेकरा भावाला, ते त्यांची अखेर इच्छा पूर्ण झालीच. गरीब मराठी लढले आणि आरक्षण मिळवलं. मराठवाडा 100% पूर्ण आरक्षणात गेलाच म्हणून सांगायचं. या निकाला कायदा पारित झाला. एका लहानसा गोष्ट नाही. मराठी मुंबईतून कायदाच पारित करून सातारा संस्थांचं पश्चिम महाराष्ट्रात पूर्ण सध्या दौरा काही नाही आहे. पण या दौऱ्याच्या निमित्तानं मला एक महत्त्वाची आठवण आली, ती मी माझ्या मराठा बांधवांसाठी महाराष्ट्रभरातल्या सांगतो. गरीब मराठ्यांनी, जे आपले गरीब मराठी आहेत ना, त्यांनी ते हार, परत ते गुच्छ, ते फुलं, ते कुणी आणू नका, शाल, सगळ्यांना विनंती माझी. त्याचं कारण आहे, काल ना 1 ते 1.5 ट्रक भरली असो गॅलेक्सी हॉस्पिटल त्या गुच्छे. किती खर्च व्हायला लागला विनाकारण समाजाचा. कोणाचा 100 रुपयाचा असेल, कोणाचा 200चा असेल, कोणाचा 500चा असेल, कोणाचा 1000चा असेल. माझी सगळ्यांना विनंती, समाज मोठा करायचा आहे, मोठी चालवून टाकून घेऊ. गरीब मराठ्यांनी आजपासूनच कधीच हार आणायचा नाही, कधीच गुच्छ पण आणायचा नाही, कधी शाल पण आणायची. 100-150 रुपये वाचतील सगळ्यांचे, कोणाचे 200 वाचतील, 300 वाचतील. समाज मोठा करायचा याच्यासाठी आजपासून आपण ते आता हार तुले घेणार नाहीये, परत ते शाल पण नाही. त्या खर्चाचं गोरगरिबाच्या मराठीच्या एखाद्याच्या शिकणाऱ्या लेकराला आपल्याला काय मदत करता येईल ते आपण ठरवू. हे जे वायफट पैसे चाललेत आपले, हारात तुऱ्यात, बुक्के आणा, कुठे काय आणा, शाली घ्या, याचा जे आपला पैसा चाललाय गोरगरीब मराठ्यांच्या लेकरासाठी आपल्याला कुठे ते पैसे देता येतील का? तेवढेच पैसे त्याला ते आपण काहीतरी काढू, ती स्कीम काढल्यासारखी काही धोरण ठरवू. परंतु आता ते मात्र बंद करा. काल आम्ही अक्षरशः बघितलं, हॉस्पिटलच्या पुढे मोठा ढिगल लागला होता. जर 1-1 टन 1.5 ट्रका नुसते त्या गुच्छाने भरणार असल्या तर माझ्या समाजाचा तो खर्च किती होतो हे मात्र मला कालपासून सांगायचं होतं. आज मराठा समाजाने आता लक्षात ठेवा, काय नाही, तुम्ही फक्त घरातलं आपलं कुंकू जरी आणलं आणि ते जरी लावलं तरी बस. दादा, हे तुम्ही म्हणतायत की मराठी मुंबईमध्ये गेले, लढले, आरक्षण मिळवले, परंतु एकीकडे दुसरीकडे भाजप श्रेय मिळवायचा प्रयत्न करत आहे. मुंबई ठाण्यात देवाभाऊचे बॅनर झळकलेत. मराठा आरक्षणावर भाजपने कॅम्पेन सुरू केली. कोणी बॅनर लावा, कोणी काय कॅम्पेन करायचं तर करा. GRची अंमलबजावणी तातडीनं करून हैदराबादच्या गॅजेटियरनुसार त्या नोंदीच्या आधारे मराठवाड्यातला हा सगळा मराठा हा कुणबी आहे. ते ज्यांच्या कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी सापडल्या त्या नोंदी घेऊन तुम्ही तातडीनं त्याचं प्रमाणपत्र द्या. आणि विशेष सरकारला एक सांगणं आहे की ज्या व्हॅलिडिटी थांबल्यात ना त्या मात्र थांबून धरू नका, त्या सगळ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिंदे समितीला बढती दिली तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र समितीच्या बद्दल बोलतोय, कोकण, खानदेश, विदर्भ, मुंबई या सगळ्या प्रांतात, या सगळ्या विभागात नोंदी शोधायचं काम शिंदे समितीनं सुरू करून गोरगरिबांच्या कल्याणासाठी त्यांना मुदतवाढ दिलेली तर त्याचा उपयोग होणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा सरकारला तेच सांगतो, जर असे कामं केली तर आम्ही कौतुकच करणार, आम्हाला काय करायचं राजकारणाचं. पण आता ते गॅजेटियरच्या नोंदी ताबडतोब घेऊन आता प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठ्यांना वितरित होणं गरजेचं आहे तातडीने. नसता तुम्हाला वाटत काढला जे होईल बिल नाही, पुन्हा मराठी मग आंदोलनाच्या पवित्र्यात येणार, गप्प बसणार नाहीत. मग याच बॅनरवरती एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली की आम्ही स्त्रीवादाच्या लढाईतच नाही. आधी माणूस तसं नाही. शिंदे साहेब म्हणजे मोकळा ढाकळा माणूस, असं जे काय काम करणारा माणूस आहे, काम करतो का तो पण मोकळा ढाकळा माणूस.
कोर्टात कॅव्हेट या संदर्भात दाखल करण्यात आलेली तुमच्या वतीने? नाही ते मला माहिती. मी काही करता काही दमच निघत नाही, काही होत नाही. जे आर ओके, टेन्शन नाही घ्यायचं. बुळबुळ करणाऱ्याला कळू द्यायची. तुमच्या लेकरा बाळाला गरीब मराठीच्या मी देतोय ना, जे आर ओके. आणि जरी काही असलं, कसला जे आर काढला तरी नंतर दुरुस्ती करावीच लागती. कोणाचा पण सांगतो तुम्हाला. समजा आपण एखादं रान घेतलं आणि त्याला उन्हाळाभर मशागत केली आणि पाऊस पडला, कपाशीचं बी आणलं आणि सरकी लावली, कापूस लावला, तूट होत नाही त्याच्यात, काही उगत नाही. कोणाला दुसरी बी लावाच लागती. तसं जरी जे आर काढला, आपल्याला जर वाटलं या ठिकाणी या शब्दामुळे अडचण यायला लागली, पुन्हा सुधारित जे आर काढू ना. सरकारकडून तो शब्द घेतला आपण, त्याच्यामुळे व्हायबल व्हायची गरज काय, त्याला गैरसमज पासून घ्यायची गरज काय. कुणी कसलं येईल काही सांगणं, आपण गरीब मराठीने ऐकायचं. आपण गरीब मराठ्यांनीच लढाई जिंकली, त्याच्यामुळे गरीब मराठीने कोणाचंच ऐकायचं अजिबात नाही ऐकायचं. जे आर ओके, काय झालं तर दुरुस्ती पण त्याला करायला सांगितली, सुधारित काढायला सांगितलंय. आणि जरी काढला बी तर एखाद्या शब्दामुळे प्रमाणपत्र काढायला, व्हॅलिडिटी द्यायला, गॅजेटच्या नोंदीला मराठवाड्यात काही अडचणी यायला लागली तर पुन्हा तो शब्द आपण सुधारित करू ना. सुरू तर होऊ द्या. त्याच्यामुळं मला एवढंच सांगणं आहे माझं, गरीब मराठीने उगं फ्रेश राहायचं. कसले येते तर आपलं बरळत येत आणि आपण त्याचा विश्वास ठेवायचा नाही. मग आपण वाटलं त्यांनी केलं. आपण आपल्या गरीबावर विश्वास ठेवायचा आणि चलत राहायचं. मराठवाड्यातला एक बी मराठा आरक्षणापासून वंचित राहत नाही, एक पण. टेन्शन घ्यायचं नाही. 2 दिवस लेट, पण मराठवाड्यातला टोटल मराठा हैदराबाद गॅजेटियरनुसार सगळं आरक्षणात जाणार आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या माझ्या गरीब मराठ्यांचं एकही लेकरू आरक्षणापासून वंचित राहणार नाही. ही शब्द आहे. कारण तुम्ही लक्षात ठेवा, तुमचं एक बी लेकरू बिना आरक्षणाचं ठेवत नाही पश्चिम महाराष्ट्रात. मी आहे ना. आणि राहायला विदर्भ, खानदेश आणि कोकण यांच्यासाठी शिंदे समिती काम करते. म्हणजे 3 गोष्टी चालू आहेत. हैदराबाद गॅजेटियर मराठवाड्यासाठी, सातारा संस्थान आणि पुणे संस्थानचं, औंध संस्थानचं पश्चिम महाराष्ट्रासाठी. राहायला विषय हे 2. आणि तिसरा विषय शिंदे समिती. विदर्भात काम करते, खानदेशात नोंदी शोधायचं काम करते, कोकणात करते, मराठवाड्यात करते, पश्चिम महाराष्ट्र. 3 गोष्टी सुरू आहेत. त्याच्यामुळे कोणी म्हणायचंच नाही तुमचं काय ना आमचं काय. मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या गरीब मराठ्यांचा. त्याच्यामुळे कोणी टेन्शनच घ्यायचं नाही. इकडे बघितलं तिकडे घेतलं काय, मग आम्हाला काय, सगळ्याच होणार. तुम्ही सांगताय की इकडे सगळे मराठी आरक्षणात जातील, पण मालोजी राजे असं म्हणतात की आम्हाला ओबीसीतून नको, मराठा म्हणूनच स्वतंत्र आरक्षण पाहिजे, ओबीसीतलं आरक्षण आम्हाला नको. राहू द्या म्हणा, तुम्हाला घ्यायचं घेण्यात घेऊ नका, जबरदस्ती कोणी. त्याला घेतले घेईन, ज्यांना घेतले नाही. पहिल्या जी आर मध्ये पात्र हा शब्द होता, मात्र तो आता या सुधारित जी आर मध्ये वगळण्यात आलेला आहे. यामुळं ओबीसी समाजामध्ये चीड वाढत असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणतात. कोणाला काय म्हणायचं तर म्हणतो. मला बाकीच्यावर टीका करणाऱ्यावर, गैरसमज पसरवणाऱ्यावर मला लक्ष द्यायचं. जे मला वाटलं तिथं अगोदर माझ्याकडे आणला, नंतर 1-1.5 घंट्यानं आपण वकील बांधवांना त्यांना वाचायला द्या. आपल्याला तो शब्द योग्य वाटला नाही. 2 शब्द आणि दुसरे होते 4, त्याचा गैरसमज काढला आणि 2 शब्द काढायचे सांगितले. मला जेवढं काय जे आर मधलं कळतंय तेवढं मी तातडीने केलं आणि ते बदलून आल्याच्या नंतरच वकिलांना, बांधवांना, अभ्यासकांना वाचायला दिला. आधी दिला नाही. असं मला जेवढं वाटतंय ना समाजाच्या हिताचं तेवढं मी करतो. त्यामुळे गैरसमज करायची गरज नाही कोणी. आणि जरी एखादा शब्द असला, काम सुरू झाल्याशिवाय लक्षात येत नाही. तुम्ही शेतात आऊत हाणायला गेल्याशिवाय लक्षात येत नाही तुमच्या. लई गवत हे जास्त वसन लागत आहे का कमी लागत आहे, एखादं काही मोडलंय का आवताचं, शिवळ मोडली का रुग्ण मोडलं, नंतर कळतं. ते रेकॉर्डला आपण नव्हतं ते आलो. मराठ्यांनी कायदा पारित केला तरी पण तो जे आर आपण दुरुस्त करायचा सांगून सुधारित करायचा सांगितलं. त्याच्यातून जे पुढं आपण दुरुस्ती करू. वडेट्टीवार म्हणतायत की मराठ्यांच्या मागण्यांसाठी काढलेला जी आर ओबीसी मध्ये घाला घालणार आहे. काँग्रेसचे नेते म्हणतात. मग आम्ही कोणी ओबीसी नाही.
कारण पात्र हा शब्द वगळल्यामुळे ते सरसकट लागू करण्यात आले पहिला जी आर काढला त्यामध्ये पात्र शब्द होता, मात्र तो पात्र शब्द वगळल्यानंतर हा सरसकट जी आर झालाय आणि हा जर जी आर काढला असेल तर तो ओबीसीसाठी अन्यायकारक आहे. मला वाटलं पात्र शब्द योग्य नाही, मी तातडीनं ते 2 मिनिटाचा खेळ असेल फक्त, वाचणं बघणं, खालचं वाचेलच नाही कोणा, वरच म्हणलं हे काय ते जमत 1-1.5 मिनिटाचा खेळ. पण त्या शब्दामुळे ओबीसी म्हणून अन्याय होतोय म्हणते. आम्ही ओबीसी घेत ना, आम्ही ओबीसी घेत ना. आता मराठा आरक्षण विरोधात आता ओबीसी पुन्हा एकदा एल्गार करणार आहेत, रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. ऑक्टोबरमध्ये नागपुरात महामोर्चा काढणार आहे मराठा आरक्षण विरोधात ओबीसी. आपलं त्यांच्याबद्दल काहीच म्हणणं, आमचं भांडण सरकारशी, आम्ही सरकारला म्हणतो तुम्ही कशासाठी भांडावं काय करावं ते तुमचं असेल. मला माझ्या समाजाला जे पाहिजे ते न्याय मिळेल, ठासून सांगतो ते. माझ्या समाजाला जे पाहिजे होतं ते न्याय मिळेल, माझ्या समाजाने मिळेल. आम्ही दोघंही चरण राहतो, गरीब मराठी. आम्हाला जे पाहिजे होतं ते आम्ही मिळवले. हैदराबादचं गॅजेटियर पाहिजे होतं, घेतच नव्हती, तेव्हा कायदा बने हे लहान गोष्ट आहे. त्याचा जे आर काढला, 17 संस्थान घेतलं, 2 झाले, 58 लाख नोंदी झाल्या, 3 कोटी ते झाले. मला आणि माझ्या समाजाला जे पाहिजे ते मी केलं, त्याच्यामुळे मला दुसऱ्याच मोर्चावर बोलायचं नाही. मोर्चे करा, रास्ता रोको करा, पण एक मात्र माणुसकीच्या नात्याने सांगू शकतो, याच्या विरोधात, मराठीच्या विरोधात असं याच्या त्याच्या काढण्यापेक्षा तुमच्या जातीसाठी लढा, तुमची जात नव्हती. तुम्ही म्हणताय त्या ओबीसी मध्ये तुम्ही गेला, तुम्ही त्यांच्यासाठी लढलं पाहिजे. आम्ही कोण नाही म्हणतो, ते आता आमच्याच विरोधात लढते, आम्ही कोण नाही म्हणलं. म्हणून त्याला सांगणं आहे आपलं, मानसिक द्या ना त्यांना. तुम्ही किती विरोधात लढला तरी तुम्ही म्हणले त्या भेटून देणाऱ्यांना आपण भेटीलच. तुम्ही बदला, तुमच्या जातीसाठी लढा, कल्याण होईल तुमच्या जाती. मराठा समाज जसं एकत्र आणलंच तुम्ही, मग ही जे विरोध करतायत यांना पण एकत्र आणण्यासाठी पावलं उचलाल का, की चला बाबा एकत्रच लढूयात? कशात लढायची? ते जर विरोध करतायत तर त्यांना त्यांचा विरोध आरक्षणच मिळालं आता लढायला काय राहील? एके ठिकाणी गॅजेटियर 2 घेतले, हैदराबाद घेतलं, 17 घेतलं. पश्चिम महाराष्ट्रातले आमचे विदर्भातले भाऊ, खानदेशातले भाऊ पहिलेच आरक्षणातले, थोडेफार राहिले तर समिती राहिला. आता कोकण, तर आमच्या कोकणवासियांना विनंती, तुम्ही घ्या नका घेऊ, पण माझी विनंती आहे तुम्ही आरक्षण घ्या. इतकी बेकार परिस्थिती लेकरा बाळावर येत होती ना, तर तुम्हाला डोक्याला हात लावून घ्यावा लागेल. त्यामुळं आरक्षण घ्या. मी तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला एकही मराठी आरक्षण वाचून ठेवत नाही. आता 2 तो विभाग गेले, 100% खाली काढा. त्या जीआरच्या नंतर विखे पाटील तुमच्याकडे आले होते, त्या दरम्यान तुम्ही सांगितलं होतं की अभ्यासकांशी बोलून अभ्यासक तुमच्याकडे पाठवणार आहे. जीआर मध्ये जे काही गैरसमज होते किंवा ज्या काही त्रुटी आहेत त्या दुरुस्त करायच्या, त्याच्या संदर्भात काय बोलणं झालं? काय असतं काही नाही राहू त्याचं. हे बरं, काही थोडाफार बदल त्याविषयी बोलतो. करायचं तर करा ना, माझं कुठं नाही. आणि त्यांनी सरकारनं शब्द दिला ना, सुधारित जे करू, काय अडचण नाही. तुमच्याकडनं काही सूचना दिल्या गेल्या होत्या? त्याच्यात वाटतं की त्याच्यात काहीच सुधारणा करण्यासाठी. आणि याच्या पुढचं सांग, उदाहरण म्हणून सांगायला खरं धरू नका, पण उदाहरण म्हणून सांगतो. तुम्हाला इथं आल्यावर काय अडचण येतात? समजा आता तुम्ही हॉस्पिटलला आला, तुम्ही लिफ्टच्या हिशोबाने आला, पण इथं आल्यावर लिफ्ट बंद असल्यावर पर्याय काय? पायऱ्या. तुम्ही कितीही चांगलं करा, ज्यावेळेस काम प्रत्यक्षात सुरू होतं त्यावेळेस काहीतरी अडचण येतेच. त्यावेळेस पुन्हा शुद्धीपत्र किंवा सुधारित ज्या काढावाच लागतं, कारण या शब्दाच्या अडचणी आली. जसं की पाठीमागच्या काळात चंद्रकांत दादा पाटलांनी 24 पुरावे पहिले लागायचे पूर्वीसाठी किंवा गॅलेटीसाठी, तर नंतर ते 42 केले, कारण ते ऍडजस्ट व्हायला ना. तर मग 42 पैकी 5 येते. मग कसं पटापटा ऍडजस्ट झालं, लोकांजवळ त्या वस्तू कागदपत्र निघाली. तसं कसलाही ज्या काढला तरी पुढं चालू का व्हायला थोडाफार त्याचा पुन्हा बदल करावाच लागतो. आधी सुरू तर करा, दम तर धरा. आता समजा रान घेतलं, उन्हाळा
आता उन्हाळ्यात 4 महिने मशागत कर ना, तर लगेच पेरायचे. ढेकळात पेरून काय करतो, पोच पडून दे, जरा दम धर, दमच नाही. मग JR निघाला ना, मग कुठे थांब ना जरा. त्यांचं काय ऐकतो, आपण गरीब मराठी, आपण आपल्यासाठी लढतो. आता उन्हाळा आहे, रान ताब्यात आला, आता आपण रस्ट्री झाली. आता ताण नाही, आता आहो धान ज्येष्ठपैकी त्याच्यात रस्ट्री झाली. आता JR निघाला म्हणजे रस्ट्री झाली. आता टेन्शन नाही राहिलं. देशात कोणाचा बाप तो वावर आडू शकत नाही. आता रस्ट्री झाली म्हणजे कोणाचाच बाप झाली ना, मग आता दमानी उन्हाळा आहे सगळे. आता पिष्ट आवता ना, ढेकळं जिरून द्यावा सगळे, पाऊस पडलं मग पीक लावता येईल. लगेच लावायचं ढेकळं, आता उन्हात मग नाही जळून जायचं सगळं. असं चतुर बुद्धीनं मराठीत चला, तुमच्या लेकरा बाळाचं मी कल्याण करतो. छगन भुजबळ यांनी काल गणरायाला साकडं घातलं की ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्यांना सद्बुद्धी दे म्हणून. तेच म्हणणं आहे आमचं. ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्यांना गणेश बाप्पा बाहेर काढा. 16% आरक्षणात गेलेले, 1994ला गेलेले बाहेर काढा. आमचं जर चॅलेंज होत असलं तर 1994चा JR मनोज जरांगे चॅलेंज करा. हा ठासून सांगतो, मला सांगायचं नव्हतं पण सांगतो. आमचा हक्काच्या नोंदी असून जर आमचं तुम्ही कोर्टात जाता तर 94ला तुम्ही आमचं 16% आरक्षण त्याचा JR काढलेला तो सुद्धा मान्य न्यायालयातून आम्ही रद्दच करायला लावलो. आमच्या नोंदी असून होतो म्हणला, तुमचा बिना नोंदीचा कर 16% तुम्ही JR काढला, कशाच्या आधारावर काढला, ते कोणाचं आरक्षण आहे, आमचं हे दे. सगळ्या प्रक्रिया होणार. तुम्ही आमच्या लेकराच्या वाईटावर सगळ्या गोष्टी होणार. फक्त मी शांत यासाठी होतो, मला दमादमाने शांत राहून गेम करून मला मराठी आरक्षणात घालायची होती. मी 58 लाखातून 3 कोटी घातले. पुन्हा पडलो शांत राहिलो. गॅजेटियर घेतलं, पुन्हा शांत राहिलो. आता हे 17 संस्थांचं घेतलं, आता मोकळा झालो. तुम्ही काय काय साकडं घातलं बाप्पा? कोणच्या बाप्पा? गणपती बाप्पाला हा, मुख्य भरपूर दिलं देवाने, भरपूर दिलं. माझ्या गोरगरिबाच्या लेकराला भरपूर दिलं. मला काय मागायची गरज नाही राहिली. मी आनंदी आहे, खुशी आहे, महासमाज खुशी आहे. न होणारी गोष्ट घडली. ज्यांना कळते तुम्ही पत्रकार हुशार येतो. तुम्ही इतके दिवस हे राबता म्हणजे काय सोपे नाही. तुम्हाला JR काय गॅजेट काय सगळं कळतं. ही सोपी गोष्ट नव्हती, हेही तुम्हाला सगळ्याला कळतं. त्यामुळे सगळं मिळालं. उद्या आता सुट्टी घेणार, उद्या 12 वाजता अंतरवाडीत दर्शन घेणार सगळ्या ग्रामदेवताचं गावाचं. दुपारी 12 वाजता ती गावात गेल्याच्या नंतर 4 वाजता नारायणगडावर जाऊन दर्शन घेणार मस्तपैकी. मग घरी येणार. त्याच्यानंतर मी शिवनेरी गडावर पंपाळाला माती लावताना माझ्या राजाच्या चरणी म्हणलो, JR निघाले, माझ्या समाजाच्या पदरात यश पडलं तर मी गडाच्या पुन्हा दर्शनाला शिवनेरी पुन्हा दर्शनाला जाणार आहे. फक्त आता ते पायऱ्याला येत लगेच जाणार होतो, पण मला वर जायचं, शिवाय देवीचं दर्शन घ्यायचं आणि राजाच्या चरणी नतमस्तक व्हायचं. मातीत किती ताकद आहे मला जगाला सांगायची. शिवनेरी जायचं जाणार आहे की त्याच्यानंतर चालायला यायला लागलं, कारण मला शिवनेरीवर डायरेक्ट वर नारायणगड उद्या. हा, नारायणगड फक्त उद्या आहे. कारण लगेच जाणार होतो, सुट्टी झाली की शिवनेरीवर. पण मला पायथ्याला थांबायला, मला पायथ्याला नाही थांबायचा. राजाच्या चरणी नतमस्तक होऊन पुन्हा कपाळाला माती लावायचं. भरभरून राजाने यश दिलंय, भरभरून. आणि शिवाय देवीचं दर्शन घ्यायचं, पण मला वर तर जाता आलं पाहिजे. त्यामुळे थोडं पुढे आता दिवस राहिले बघा. थोडं आता लईच अवघड आंदोलन समाजाचं मोठं सुरू होतं. आणि दसरा मेळाव्याचा नारायणगडावर गेल्या वर्षी घेतला, पण आता एवढी मोठी तयारी होईल अवघड आहे, म्हणजे लय अवघड आहे. असं होईल माहीत नाही, पण मला वाटतं छोटा खाली जसं असेल तसं निवेदित नाही, काय नाही. निवेदित परंपरेनं करायचं म्हणलं समजा ती तयारी आता किती राहिली, 1 महिना राहिला. तसं शक्यच नाही. पहिले 3 महिने आम्ही झुंजत होतो, तयारी करत होतो. पुढे टँकर ग्राउंड साफ करणं, काट्या साफ करणं, तिला चिखल साफ करणं, मुरू बांधून टाकणं, साऊंड सिस्टीम महिनाभर आधी बांधणं सुरू होतं. तिथली जनरेटर आणणं,
जेवायचं साहित्य लोकांचं, खायचं प्यायचं साहित्य, पार्किंगच्या ते मैदान नीट करणं. आणि आता आमच्या हातात फक्त 1 महिना, त्याच्यामुळं दसरा मेळाव्याचं अवघड आहे. पण आता परंपरा खंडित होऊ नये म्हणून आपलं आहे तसं आणखीन बोललो नाही मी, बाबाशाहीची बोलतो उद्या गेल्याच्या नंतर. पण जसं असेल तसंच मग 2000 असो, 5000 असो, 1 लाख असो, नाही तर 10 लाख मराठी असो, नाही तर 200-400 असो, जसं असेल तसं मात्र ह्यावेळेस त्यात नावीला जसं असेल तसं. कारण माझ्याकडे तुम्ही असता तरी काहीच करू शकत नाही, लहान तयार नाही. कारण मराठी मरणाचा आनंद आहे. पुरा राज्यातून मराठी पुढे यायचं म्हणलं सुविधा. त्यामुळे जर दसरा मेळावा घोषित करतोय मी तर सुविधा करावं लागते, 1 महिन्यात होत नाही. त्याच्यामुळं आपला छोटेखानी एवढे वर्ष बारपुस्तक आपला छोटेखानी. दादा, मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मिटत आलाय. आता प्रश्न आहेत अजून शेतकऱ्यांचेही मोठे प्रश्न आहेत. आत्महत्या होतात, खताचे भाव वाढलेत, मालाला भाव नाही, बियाण्याचे भाव वाढलेत. या संदर्भात काही भूमिका घेणार आहेत त्या भविष्यात? नाही, आणखी मी होतं नाही सातारा संस्थांचं. कारण मला त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लेकराबाळाचंही कल्याण मग त्यातून मोकळा होत्या. एक मुद्दा हातात घेतला की पडीलाच नाही. मराठवाडा झालाच, पश्चिम महाराष्ट्र पण झालाच. त्याची मला GR अंमलबजावणी सातारा संस्थांमधून पश्चिम महाराष्ट्राला एक बी गरीबाचा माणूस आरक्षणापासून बाजूला घेणार एक पण. दादा, धनंजय मुंडे असं म्हणतात की मला सांगायला लाज वाटते, या बीड जिल्ह्यात पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का? फक्त मराठा समाजानेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त मागास प्रवर्गातील लोकांनीच साजरी करायची का? त्याच्यावर बोलणं म्हणजे दीड वर्षी वाया झालं. बोलू असं येऊ, त्यामुळे त्याच्यावर बोलणं नको, ते बोलायचं कामाचं नाही. पण हे आडनाव न लावण्याचे याला जबाबदार कोण आहे? कारण की त्यांनीच सांगितलं कोणी, त्यांनीच सांगितलं कोणी नामस वडली, त्यांनीच सांगितलं. पण मी त्याच्यावर बोलतच नाही, त्याच्यावर बोलणार नाही. आम्हाला देणं घेणं नाही. आड आला ना मग सुटते. तुटलं तिकडे राजकारण कर, मजा कर. मराठ्याला फक्त त्रास द्यायचा नाही. मग ते तुमचं लक लाभ तुम्हाला, मजा करा, आम्हाला देणं. मराठ्याच्या वाटा गेले रे बाबा, मग सुट्टी नाही. मला ते आता कळालं होतं. मुंबईत मराठ्याच्या पोरायला कोणी जणांनी कोणी त्रास दिला, कोण आंबाडी का काय रिलायन्सवाला अंबानी त्याच्या सुमानी काय म्हणले जाऊन पोरायला कशामुळे काय घटना काय म्हणले असं ऐकायला मिळालं मला. मुंबईत तर काल गेले होते, ते आंदोलन संपल्याच्या नंतर होते अंबानी काल मुंबईत दर्शनासाठी. काय कोण काय पोरायला म्हणले असं काय. जर का ते खरं असलं ना आंबाडी ना अंबानी भाऊ रिलायन्स नाही फलायन्स नाही मग जीव गेले भेव गेले सगळं. मग तसलं जर काही चाळे केले असले ना सुने म्हणून त्या बॉडी गाडीने पुढं लोटालोटी किंवा ती बाई तू ती बोलली तर मराठीचा नादी लागायचं नाही. तुला सांगतो हो त्यांना ठेवा. ती कोण कोण आणखी एक पोरगी कोणत्या शर्माच्या याच्यात कॉमेडी करते. कपिल शर्मा. कोण शर्मा? कपिल शर्मा. मराठ्याचा पोरा तिला मला त्रास देऊ नको. तुम्ही पाहुणे आमची तर महाराष्ट्रातली जनता मुंबईचे मालक आहे, आम्ही मालक आहे. ते तुम्ही तसं मुंबईत कसं वागता मला माहित नाही. मराठ्याचा त्रास दिला नो पाहुणे बेटच मोकळं करीन सगळं मुंबईचं. आंदोलनाच्या दिवशी ते वाहनाच्या दरम्यान तिने ते संताप व्यक्त केलं, त्यानंतर पोस्ट डिलीट केली. ज्या आंदोलनाच्या दरम्यान लोक जमले त्यावेळेस त्रास झाला असं तिचं म्हणणं होतं. काय त्रास झाला तिला? तिने असं लिहिलं होतं त्या पोस्टमध्ये की आतापर्यंत मुंबईत मला सुरक्षित वाटलं पण आता वाटत गरबान मराठ्या संघ नाटक खेळायचं नाही. तुम्ही बाकी संघ खेळत असताना मुंबईत आम्हाला येणं घेणं त्याशी. मुंबईतल्या मराठा जर कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला ना मालक आम्ही येत मुंबईचे, तुम्ही नाही. तुम्ही पाहुणे आलेत आम तिथं नाटकं नाही खेळायचे आमच्या संघ. ते बाकीचे सहन करते आणि इथं आकाश कला अवघड आहे. शर्मा आहे का खर्मा आहे का खोरमा कोण येते आणि ती दुसरा येते अंबानी का काय अंबानी. हे नाटक करायचे नाही इथं अजिबात. कारण ह्या महाराष्ट्रातली गोरगरीब जनता मुंबईचे मालक आहे. तुम्ही पाहुणे असले नाटकं नाही करायचे. मजेने राहा का व्यवसाय करा
मोठे व्हा, पण माया मराठ्याला मुंबईत खुर्शीपणा करायचा नाही अजिबात कोणी. तिथं सुट्टी नाही. मी आहे तर वरती सुट्टी नाही. तुम्ही व्यवसाय करा, मजा करा, सगळे एकत्र राहा, एक जीवन राहा, मराठी माणसं राहा, परप्रांतीय राहा, दलित मुस्लिम राहा. तिथं आमचे दिल्लीचे राहायला परप्रांतीयाचा आणि मुंबईकरांचा विषय. तुम्ही मजेन राहा, एकमेकांसंग व्यवसाय करा. मराठ्याला फक्त टार्गेट करायचं नाही तर मी सोडणार नाही. पाटील, तुम्ही दरवेळेस तुमच्या पत्रकार परिषदेत सांगतात किंवा पत्रकारांचं फार कौतुक करता, मात्र त्याच पत्रकारावरती तो मुंबईमध्ये एका पोलिसांनी हात उचललेला आहे, म्हणजे त्या हात उचलायच्यावरती एका पत्रकार. मी नाही बोलत. आधी बघू काय होतं, काही विषय चापट मारलेली, गाडी पार्किंग व्यवस्थित लावली नाही म्हणून एक पत्रकार काल झाले. पुन्हा सुरू आंदोलनात काल झाले. तुम्ही व्हॅलिडिटीचा एक मुद्दा तळमळीने मांडताय. संजय शिरसाट तुमच्याकडे आले त्यावेळेस तुम्ही म्हणले की अधिकारी अडवणूक करताय, तर एखाद्याचं निलंबन झाल्याशिवाय ते वटणीवर येणार नाही. आज तुम्ही 3 दिवसानंतर पुन्हा तेच मुद्दा मांडताय. अजूनही अडवणूक सुरूच आहे का? आणि काय नाही वाटतंय 2-3 दिवसात आता नाही वाटतं. पण एखाद्या जागेवर काय ती सवय लागली काही आधी त्याला काही सवय लागली अशी खाली चर्चा. आता आमच्यापर्यंत विषय येत नाही. पैसे घेतले की कसं ना ते प्रमाणपत्र म्हणल्यावर काय झपका सोडायचा. त्यांना काय सांगणार नाही ते आता हे 2-4 दिवसात नाही. जरा गटलं असं कोण आलं मग आता जे सस्पेंड नाही केलं ना, आणि मग आम्ही बरोबर पडतो त्या अधिकाऱ्याला बी यांना बी मग दोघाला बी असं करतो. आणि मग काय करावं आता हे सांगू कदरलं म्हणलं. कारण यांना बोलल्याशिवाय शिरसाट साहेबाला बोलल्याशिवाय ते त्यांना बोलत नाही. त्याच्यामुळे मग यांनाच बोलावं लागणार ना. असं आहे. मग आता आम्हाला आमचं काम करून घ्यायचं म्हणलं मग ते शिरसाट साहेब बरोबर नीट करते त्या अधिकारी. पाटील, तुम्ही तर पुढच्या दौऱ्यात तुम्ही तयारी करता सुट्टी तुमची, मात्र GR मध्ये त्रुटी करणारे जे काही मराठा बांधव आहेत, जे अभ्यासक आहेत, त्यांची काही मनधरणी झाली का? कशावरच बोलत नाही. मी मराठवाडा आरक्षणात घातला, पश्चिम महाराष्ट्र घातला. मैं गरीब खुशीत मी खुशी. आणि आम्हीच दोघांनी एकमेकावरच विश्वास ठेवायचा, दुसऱ्यावर ठेवायचा नाही. काय संघर्ष असेल, काय यश असेल, काय अपयश असेल ते आपण आपलंच लढायचं, आपल्याच भाकरी खायचं, आपल्याच लेकरं मोठे करायचे. मराठी टेन्शन घेत नाहीत. आम्हाला चांगलं माहिती मी समाजाचं वाईट करत. त्यामुळे घातलं मी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा. पण त्या अभ्यासक टीव्हीवर त्यांचं चलून द्या. धन्यवाद. चला.